नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की आता भैरवी अशोक मामांना म्हटलेली असते की मला त्या सुभाष बोरकरचा नंबर द्या, मी बोलून घेते ऑर्डरबद्दल. त्यामुळं अशोक मामांची आता पंचायत झालेली असते. आता ही सगळी गोष्ट ते ईश्वर काकांना सांगतात. ईश्वर काका म्हणतात, अरे मग आहे तोच बिझनेस सांगायचा ना, कशाला उगाच दुसऱ्यांची नावं घ्यायची. अशोक मामा म्हणतात, अरे 100 वेळा सांगून झाले पण ती कामच करायला तयार नाही. त्यावरती रियांश म्हणतो, पण काका तिला जर त्यामध्ये इंटरेस्टच नसेल तर ती काय काम करणार आहे. संयमी म्हणते, अरे असं कसं म्हणतो, अरे हा पण बिझनेसच आहे ना एक प्रकारचा. तर यावरती अशोक मामा म्हणतात की बघा काय करायचं ना ते आता तुम्ही बघून घ्या, तुमच्यापैकी ना कुणीतरी सुभाष बोरकर म्हणून बोलून घ्या. आता ईश्वर काका म्हणतात, अरे काय सांगतोस तू, मला नाही जमणार हा, इथे मला माझं स्वतःच नाव आठवत नाही, मी ते सुभाष बोरकरचं काय नाव घेऊन बोलणार आहे तिच्याशी. तर पुढे संयमीच्या रिक्वेस्टमुळे आता ईश्वर का सुभाष बोरकर म्हणून भैरवीशी बोलायला तयार होतात. आता ह्यांचा प्रश्न पडतो की कोणाच्या फोनवरून फोन करायचा, कारण सगळ्यांचेच नंबर भैरवीकडे असतात. रियांश म्हणतो, माझ्याकडे एक जुनं सिम कार्ड आहे, तो नंबर कोणाकडेच नाहीये, आपण एक काम करूया, मी तो नंबर देतो, त्यावरून ना काका तुम्ही बोला. असं म्हटल्यावरती आता ईश्वर काका म्हणतात, ठीक आहे चालेल. त्यानंतर आपण असं पाहतो की भैरवी एक MNC कंपनीमध्ये अप्लाय करत असते. तर दुसरीकडे संयमी आणि अशोक मामा हे दोघं जण बोलत असतात. अशोक मामा संयमीला म्हणतात की जा, तिला जरा पिन लावून ये, विचारून ये की ती सुभाष बोरकरला कधी फोन करणार आहे ते. संयमी म्हणते, मी कशाला, तुम्हीच जा ना, तुमचं ऐकेल. अशोक मामा म्हणतात, गरज कोणालाय, कोणाला वाटतं बिझनेसमध्ये काम करावं. संयमी म्हणते मला. मग अशोक मामा म्हणतात, मग जा चल तू जा. असं म्हटल्यावरती आता संयमी जाते आणि भैरवीला म्हणते की काय करतेस माऊ. तर भैरवी सांगते की MNC मध्ये एक व्हॅकन्सी, तिथं मी अप्लाय करते. तर पुढे संयमी म्हणते, बरं मला एक सांग माऊ, तू त्या सुभाष बोरकरला कधी फोन करणार आहेस. तर भैरवी म्हणते, बघू आत्ता मला वेळ नाही, मी नंतर फोन करते. असं म्हटल्यावरती आता संयमी तिथून उठते आणि अशोक मामाकडे येऊन म्हणते की मी तिला विचारलं. अशोक मामा म्हणतात, काय विचारलं, अगं तिला कन्व्हिन्स करायचं ना, थांब मीच जातो. असं म्हणून आता अशोक मामा येतात आणि भैरवीला सांगतात की तू त्यांना फोन करून घे, त्यांची काय ऑर्डर आहे ते पाहून घे. असं म्हटल्यावरती भैरवी म्हणते की हो मी करते. तर पुढे आता भैरवी बोरकरांना फोन लावायला लागते. तिथे किशाभाऊ येतात आणि ते मोबाईलमध्ये डोकवायला लागतात. भैरवी विचारते, काय हवंय का. किशाभाऊ मात्र काहीच बोलत नाही. समोरचा कॉफीचा कप उचलतात आणि तिथून घेऊन ते निघून जातात. त्यानंतर पुढे आता भैरवी बोरकरांना फोन लावायला लागते. संयमी भैरवीच्या मागेच असते. भैरवीला ती म्हणते की माऊ बस स्पीकरवरती ठेव ना, मला पण ऐकायचंय. भैरवी म्हणते हो. पुढे आता ती बोरकरांना फोन लावते. इकडे अशोक मामा आणि रियाश दोघं जण ईश्वर काकांकडे असतात. आता ईश्वर काका सुभाष बोरकर म्हणून भैरवीशी बोलतात. आता बोलताना ईश्वर काका बरेच गोंधळलेले असतात, तरी सुद्धा ते उलटून पालटून सांगतात की हो मला 4 केक हवेत. आता ह्यांची ऑर्डर डन होते. तर इकडे अनिश हा मात्र टेन्शनमध्ये बसलेला असतो. किशोरभाऊ येतात आणि विचारू लागतात की काय झालं बाबा, तुला ऑफिसला जायचं का. तर अनिश म्हणतो की ऑफिसला जाऊन काय करणार आहे, तसंही त्या ऑफिसला गेलं काय नाही गेलं काय तिकडे कोणाला फरक पडत नाही रे. तर किशोरभाऊ म्हणतात, अरे मग नाही पडत तर जा की मग आता. तर अनिश म्हणतो, नको आता गेलं ना तर फॉर्मॅलिटी म्हणून मला काहीतरी रिझन द्यावं लागेल रे, उगाच ते विचारतील की तेव्हाच कुठे होता ते. हे बघ तुला सांगू का खरं मामा, मला ना असं 4 भिंतीत राहून काम करायची अजिबात इच्छा होत नाही रे. तरी आता किशा मामा म्हणायला लागतात, बरोबर कसं आपल्या दोघांचं जुळतं नाही का, एकदम रक्ताचं नातं असल्यासारखं जुळायला लागतं नाही का. मला पण असं 4 भिंतीत राहून काम करायला अजिबात आवडत नाही. तू एक काम का करत नाहीस, तू ज्याच्याकडून पैसे घेतले होतेस ना, जो तुला व्याज देत होता, तू त्याच्यासारखंच का काम करत नाहीयेस. आता अनिश म्हणतो की म्हणजे. तर किशाभाऊ म्हणतात की हे बघ, तो जे काम करत होतास ना ते पण तूच कर ना. तू पण लोकांकडून पैसे घे आणि त्यांना व्याजासकट परत कर, त्यातला अर्धा मोबदला तुला ठेव. असं म्हटल्यावरती आता अनिश विचार करू लागतो. पुढे किशाभाऊ म्हणतात की चल, मी तुला ना एका भविष्य सांगणाऱ्या माणसाकडे घेऊन जातो, तो तुला बरोबर सांगेल की तुला काय करायला हवं ते. तर इकडे भैरवी आणि संयमी दोघीजणी केकसाठी काय काय साहित्य लागेल ह्याची लिस्ट बनवत असतात. तेवढ्यात भैरवीला एक फोन येतो. फोन असतो MNC कंपनीमधून, तिला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं गेलेलं असतं. आता हे ऐकून भैरवी फार खुश होते आणि संयमीला मिठी मारत म्हणते की सामा, अगं मला MNC मधून फोन आला होता, मला उद्या इंटरव्ह्यूसाठी बोलवलंय. तर संयमीचा मात्र चेहरा पडतो. भैरवी मात्र फार खुश झालेली असते. संयमी म्हणते, अगं माऊ पण आपण केकची ऑर्डर घेतोय त्याचं काय, ते कसं करायचं. भैरवी म्हणते, बघ आपण ते कॅन्सल करून टाकू, मी तसं त्यांना फोन करून सांगते. आता संयमी फार नाराज होते आणि म्हणते, अगं माऊ पण हे अनप्रोफेशनल नाही दिसणार का. भैरवी म्हणते, बघ त्यांनी काय आपल्याला अजून डेडलाईन दिली नाहीये आणि फार काही उशीर झाला नाहीये, आज आपण ऑर्डर घेतली ना, आपण लगेच कॅन्सल करू टाकू, काही प्रॉब्लेम होणार नाही. असं म्हणत आता भैरवी म्हणते, थांब मी बोरकरांनाच फोन लावते. आता ती पुढे बोरकरांना फोन लावते. आता तो नंबर असतो रियांशचा. रियांश इकडून फोन उचलतो आणि मोठ्या आवाजात बोलू लागतो. तर इकडून भैरवी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की आम्हाला ही ऑर्डर कॅन्सल करायची. रियांश मात्र इकडून रेंज नसण्याचं नाटक करत फोन कट करून टाकतो.
दुसरीकडे आपण असं पाहतो की केशवभाऊ अनिशला घेऊन एका माणसाकडे येतात, जो की भविष्य सांगणारा असतो. आता हा भविष्य सांगणारा अनिशचा हात बघतो आणि त्याला सांगतो की अरे, चांगले नंबर आहेत तुमच्याकडे, तुम्हाला कार चालवता येते का? अनिश म्हणतो की हो. आता हा भविष्य सांगणारा सांगतो की कार चालवत असताना तुमच्या शेजारी जी कोणी व्यक्ती बसते आणि ती तुम्हाला सतत सल्ला दिला तर तुम्ही नीट गाडी चालवू शकाल का? यावरती अनिश म्हणतो की नाही. तर आता भविष्य सांगणारा म्हणतो की तसंच अगदी तुमच्या आयुष्यात होते. सतत तुम्हाला कुणीतरी सल्ले देते, त्यामुळं तुम्हाला काही सक्सेस मिळत नाहीये, तुमची गाडी रुळावर नाहीये. तर आता यावरती अनिश म्हणतो की हो, ते तर आहे. सतत घरातनं मला सल्ले दिले जातात, मी कसा चुकीचा आहे तेच मला सांगितलं जातं. आता हा भविष्य सांगणारा म्हणतो की हे बघा, तुम्ही कोणाचंही ऐकू नका, तुम्ही तुमचं चालत राहा. तर अनिश म्हणतो पण जर मी चुकलो तर? तर आता हा भविष्य सांगणारा म्हणतो तसे तुम्ही आता चुकीच्याच रस्त्यावर आहात ना, मग त्यांचं ऐकून तुम्ही चुकीच्याच मार्गावर आहात, त्यापेक्षा त्यांचं ऐकू नका आणि स्वतःच्या मनाला जे वाटेल ना तेच करा. असं म्हटल्यावरती आता अनिश त्यांना दक्षिणा देतो आणि तिथून बाहेर निघून येतो. आता बाहेर आल्यावरती किशाभाऊ अनिशला म्हणतो की बघ बाबू, मी तुला सांगत होतो ना तुझ्या हातात खूप पैसा खेळणार आहे ते, हे बघ घरातल्यांचं कोणाचंच ऐकू नको, फक्त माझं जरा ऐकत जा बरं का. अनिश मात्र विचारात पडलेला असतो. पुढे किशाभाऊ अनिशला म्हणतो एक काम कर, त्या माणसाला फोन लाव, जो तुझ्याकडून पैसे घेऊन तुला व्याज देत होता ना त्याला फोन लाव आणि तू पण त्याच्यासारखंच कर. आता पुढे अनिश त्याला फोन लावतो. तर दुसरी आपण असं पाहतो की भैरवी आता उद्याच्या इंटरव्ह्यूसाठी लॅपटॉपवरती प्रिपरेशन करत असते. तर पाठीमागे संयमी तिचा मोबाईल घेते आणि पुढच्या कंपनीला मेसेज टाकते की सॉरी, मी इंटरव्ह्यूसाठी येत नाहीये, असं म्हणून ती फोन ठेवून देते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपण अनिश आणि भैरवीची भांडणं पाहणार आहोत. यावरती अनिश भैरवीला म्हणत असतो की मला वाटेल त्या मार्गाने मी पैसा कमावणारच, आणि तूच म्हणत होतीस ना आपण दोघं नवरा बायको आहोत, तुझं माझं असं काही नाहीये, मग आता कर ना मला सपोर्ट. तर भैरवी सुद्धा खूप रागारागात अनिशला म्हणत असते कशात सपोर्ट करू? फ्रॉड करण्यामध्ये सपोर्ट करू का लोकांकडून पैसे घेण्यामध्ये सपोर्ट करू, का स्वतःच्या वडिलांना अख्ख्या सोसायटीसमोर मान खाली घालायला सपोर्ट करू, सांग ना. तर दुसरीकडे अशोक मामा मात्र ह्या दोघांची भांडणं पाहून फार त्रस्त झालेली असतात. आता उद्या काही आपल्याला हे सगळं पाहायला मिळणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.